विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरीचे मराठी वाचन. बगावत भाग 1. रानूबाई अक्कासाहेबांच्या पालख्या काही दिवसांमागे वाईहून शृंगारपुरात येऊन पोहोचल्या होत्या. आपल्या धाकट्या बंधूच्या घरी पाडणा हलणार याचे रानूबाई जाधवांना खूप अप्रूप होते. शंभूराजांना आपल्या आईची माया लाभली नाही. युवराज 2 वर्षांचे असतानाच त्या देवाघरी गेल्या होत्या. परंतु शंभूराजांच्या पाठीशी 3 बहिणींची छाया होती. थोरल्या फलटणच्या महादजी निंबाळकरांना दिलेल्या सकवारबाई उर्फ सखूबाई, मधल्या वाईकर जाधवांकडच्या राणूबाई अक्कासाहेब आणि धाकट्या तारड्या हरजी महाडिकांना दिलेल्या अंबिकाबाई. तिघेही शंभूराजांपेक्षा वयाने मोठ्या. पैकी शेवटच्या अंबिकाबाईंवर युवराजांची अपार माया होती. मात्र शंभूराजांवर खरा जीव होता तो रानूबाईचाच. शंभूराजे 1.5 वर्षांचे होते. नुकतेच चालायला शिकत होते. एके सायंकाळी उंच आगाशीमधून त्यांची पावले दूर धावत होती. बाळराजे त्या उत्साहात आगाशीच्या मागच्या बाजूने पडता वाचले होते. नव्हे, रानूबाईंनीच त्यांना पुढे झेप घेऊन मागे ओढले होते. त्या नादात छोट्या रानूचा गुडघा फुटला होता. मात्र शंभूराजांना वेळेत पकडले नसते तर राजगडा मागच्या दरीत कोसळून त्यांचा कपाळमोक्ष ओढवला असता. तेव्हा आपल्या बाळाला पोटाशी धरत सईबाई माता रानूला कळवळून बोलल्या होत्या, रानू, बाळराजांचा स्वभाव खूप हूड आणि आक्रमक आहे. उद्या आम्ही असू नसू, पण माझ्या शंभूची अशीच काळजी घे बरं लेकी. शंभूराजे आपल्या महालात पोहोचले तेव्हा बाहेर गच्च अंधार पडला होता. मात्र वाड्याच्या चौकातील चिरागदाणे जळत होती. ते माझघरात जाऊन पोहोचले तेव्हा यशूबाईंनी त्यांचे हसून स्वागत केले. बाजूच्या देवघराकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, युवराज, आज आपणाकडे आणखी कोण पाहुणे आलेत ते बघितले नाहीत वाटतं. शंभूराजांनी देवघराकडे पाहिले तर एक बाई माणूस अलकट पालकट घालून देवासमीप बसले होते. नकळत शंभूराजे 4 पावले पुढे गेले. त्यांनी चाहूल लागताच त्या स्त्रीने आपली हनुवटी वर करून त्यांच्याकडे लाजून पाहिले. तेव्हा शंभूराजे बावरले. तसेच गोदू तिला बदलल्यासारखी दिसत होती. तिचा अटकर बांधा पाठीवर नितंबांपर्यंत लोंबणारा वेलीचा शेपटा तसाच होता, परंतु तिच्या चेहऱ्यावरचे कोवळेपण हरवले होते. डोळ्यांच्या भोवती हलकासा काळपट रंग चढू लागला होता. कसल्याशा काळजीने तिला आतून पोखरले असावे. राजांनी अधिक काही बोलण्यापूर्वीच गोदू सांगू लागली, राजे, आपण इकडे वसुली कारकुनांना कैद केलं तेव्हापासून तिकडं गडावर आपल्या विरोधात भलती-सलती कारस्थानं शिजत आहेत. खूप कांगावा चालवला आहे सरकार कारकुनांनी. जाऊ दे गोदू, हे कलम बहादूर करून आमचं काय वाकडं करणार आहेत. युवराज, कारभाऱ्यांचा तो कारकुनी कावा तुमच्यासारख्या शिपाई गड्याला कळायचा नाही. एकीकडे आपण लहान तोंडी मोठा घास घेत आहोत याची जाणीव होत असतानाच गोदू कारस्थानातली कलमे स्पष्ट करीत म्हणाली, अनाजी काकांच्या आशीर्वादानं म्हणे राहुजी पंत आणि मंडळींनी शिवाजी राजांकडे खास खलिता धाडला आहे. सरकारी वसुलाच्या कामी आडकाठी आणल्याबद्दल आणि कारभारात ढवळाढवळ केल्याच्या अपराधाबद्दल तुम्हाला जबाबदार धरावं, कैद करावं. गोदू, जबाबदारीनं बोलतेस का तू हे? येशूबाईंनी विचारले. इतकंच नव्हं बाईसाहेब, जर राजे युवराजांना कैद करायची परवानगी न देतील तर किमान महाराज इथे माघारी येईपर्यंत युवराज या पदावरून युवराजांना तात्पुरतं का होईना बडतर्फ करावं. तुम्हावर कारवाई करावी. युवराज, किमान 3 खलिते पाठवलेत बघा त्यांनी असे. युवराजांनी डोळे मिटले. भवानीचे नाव घेऊन थोडा वेळ चूप राहणेच पसंत केले, पण ना राहून ते लगेच पुटपुटले,
गोदू, ही खबर आमच्या पट्टीच्या जासूदांनाही कशी मिळवता आली नाही? घडल्या प्रकाराबाबत युवराजांनी आणि युवराज्ञींची मसलत झाली. काळजीत पडलेल्या शंभूराजांना दिलासा देत येसूबाई बोलल्या, युवराज, आपल्यापेक्षा आपल्या पित्याच्या तल्लख बुद्धीची आणि विशाल हृदयाची आम्हाला अधिक कल्पना आहे. ते वाटेच्या वाटसरूलाही न्याय देतात, पण पोटच्या पुत्राला न्यायाविना कोरडा कसा ठेवतील? दुसऱ्या दिवशी शंभूराजे आणि कवी कलश शास्त्री नदीच्या पलीकडे काही गावांना भेट देण्यासाठी गेले होते. तिथल्या शेतकऱ्यांनी नव्याने आंब्याच्या लागवडी केल्या होत्या. दुपारी त्या कष्टकऱ्यांच्या मेळाव्यात युवराज आणि कविराज रमून गेले होते. त्या दोघांनी एका विहिरीच्या काठावर शेतकऱ्याच्या हाताच्या तांदळाच्या भाकरी, लोणी आणि हिरव्या मिरच्या खाल्ल्या. त्या दोघांची घोडी शृंगारपुराकडे परतू लागली तेव्हा नदीच्या कोरड्या पात्रातून समोरून येणाऱ्या शाही मेन्याकडे शंभूराजांची नजर गेली. मेना वाळावरचाच होता. येशूबाईंच्या आदेशानुसार भोई गोदूला घेऊन सारवड गावाकडे निघाले होते. तो मेना शंभूराजांनी रोखला आणि आत बसलेल्या गोदूने हे काही नदीच्या पात्रालाही समजले नाही. कविराजही आपला घोडा घेऊन पलीकडच्या तीरावर जाऊन पोहोचले. भोई सुद्धा थोडे बाजूला झाले. पात्रात उभ्या असलेल्या गोदूकडे शंभूराजे पाहत होते. वास्तवाचे आणि व्यवहारी जगाचे झटके बसून तिचा चेहरा कोमेजून गेल्यासारखा दिसत होता. गोदू, तुझा नवरा नि सासरा? राजे, ते दोघेही आज माझ्यासाठी हयात नाहीत. त्यांनी आपल्या स्वराज्याविरोधात ज्या दिवशी बंडाळी केली त्याच दिवशी ते माझ्यासाठी मेले. कृपा करून हा विषय पुन्हा काढून किमान माझ्या काळजाला डागण्या तरी देऊ नका. शंभूराजे काहीसे अडखळत बोलले, गोदू, तू पुन्हा एकदा लग्न करून का मोकळी होत नाहीस? लग्न करेन मी, पण ते फक्त एकाशीच. गोदूचे डोळे विलक्षण चमकले. ती स्वप्नात झाभडल्यासारखी सहज बोलून गेली, कोणी का असेना, पण वेळेत लग्न कर गोदू. जीवाची भाषा तुझ्या दिलवराला कशी कळत नाही ते देवास माहीत. गोदू हलक्या स्वरात बोलली, मला मात्र इतकंच समजतं, त्याची लग्नाची बायको म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी आहे. तिला दुःख द्यायचं धाडस नाही होत आमच्याच्यानं. एकीकडे रायगडावरच्या कुरबुरी शंभूराजांविरुद्ध रोज मुद्दाम फैलावला जाणारा द्वेष यामुळे शंभूराजे व्यथित होत होते. परंतु त्याच वेळी त्यांचे तन मात्र कर्नाटकाच्या मोहिमेकडे होते. रोज तिकडील विजयी वार्ता कानी पडत होत्या. थोरल्या महाराजांच्या स्वागतासाठी अवघे भागानगर म्हणजेच हैदराबाद रस्त्यावर आले होते. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने त्यांचा खूप सन्मान केला होता. कुतुबशहाच्या मुख्य प्रधानाला मादन्नाला तर राजांना कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले होते. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये तर नेबांड धनाजी जाधव, नागोजी जेथे आणि मुख्यत्वे हंबीरराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्त केली होती. दूर जिंजीच्या बुरुजावर घोडी चढवून मराठा स्वारांनी हिंदुस्थानाचा दक्षिण दरवाजा आपल्या घोड्यांच्या टापांनी दणदणून सोडला होता. त्या खुशीच्या बातम्या ऐकल्या की युवराज प्रसन्नचित्त होत असत. गोदू माघारा गेली. त्याच दिवशी येसूबाई शंभूराजांना बोलल्या, स्वारींचा राग म्हणजे अंगावर गाजत गरजत कोसळणारी लाट. ती जितक्या वेगाने येते तितक्याच गतीने नाहीशी होते. छे छे, असं काही नाही हा, शंभूराजांनी प्रत्युत्तर दिले. तसं नसतं तर रायगडाच्या वसुली कारकुनांना आपण चांगले महिनाभर इथल्या बंदीखान्यात गंजत ठेवणार होतात. पण काय झालं, 2च दिवसात त्यांना मुक्त केलं. उलट त्यांच्या भोजनाची आणि वाट खर्चाची व्यवस्था करा असा हुकूम कलशांनाच सोडलात. त्यावर शंभूराजांना हसू. 2च दिवसात दिलेर खानाचे दूत नवा खलिता घेऊन शृंगारपुरात येऊन गुप्तपणे दाखल झाले. कविराजांनी तो खलिता शंभूराजांकडे सादर केला तेव्हा राजे वैतागून बोलले, काय वेळ बीड लागलाय की काय त्या बुड्ढ्या खानाला? त्याची धावती नजर खलित्यातल्या ओढींवरून फिरू लागली. रुस्तमे दख्खन, संभाजीराजे, मेहरबानी करा,
आमच्या शिबिरामध्ये दाखल व्हा. बादशाह औरंगजेबी गाजी आहे. त्याला सह्याद्रीसह पुरा दख्खन देश जिंकायचा आहे. गुस्ताखी माफ. आपल्या शाही खानदानाच्या मामल्यामध्ये आम्हाला नाक बसण्याचा अधिकार नाही, पण तरीही आम्ही आपल्या दिलाचा दर्द जाणतो. तुमच्या पित्याची खरी मोहब्बत सोयराबाई आणि राजाराम यांच्यावर आहे. फळावरचे सारे कारकून दरकदार तुमच्यासारख्या मर्द छाव्याला दुश्मनीच्या निगाहाने देखतात. म्हणूनच तुमच्या त्या लंगोटा एवढ्या रियासतीचा शहजादा म्हणून अपमानित मनानं मिरवण्याऐवजी आलमगीराकडं या. आमच्या दोस्तीचा हात पकडा. आज ना उद्या आलमगीर साहेबांची स्वारी दक्षिणेत येईल. तुमची आणि आमची किस्मत एकदम रोशन होऊन जाईल. आमच्या डोळ्यावर समोरचा लकोटा बाजूला करत शंभूराजे बोलले, कविराज, दिलेरला चांगल्या हाताने जबाब द्या. त्याचं पत्र अनुत्तरित राहता कामाच नाही. म्हणजे राजन, आमचे शांत राहणं म्हणजे आमची मूकसंमती असं त्यानं गैरअर्थ काढू नये. शंभूराजांच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडू लागला. तिथेच आपले पाय दुमडून उतरत्या मेजावर कवी कलश मजकूर लिहू लागले. खान साहेब, आम्हास आपलं मानून आपण सातत्यानं आमच्याविषयी जी चिंता प्रकट करता त्याबद्दल आम्ही खरं तर अल्लाचेच आभार मानायला हवेत. आमचा राजपरिवार गृहभेदाने दुभंगल्याबाबत जी आपणास खबर प्राप्त झाली आहे ती सत्यच आहे. मात्र त्यामुळे आपण अधिक आनंदित व्हायचं कारण नाही. हे वतन आम्हा सर्वांच्या हाती सुपूर्द करून आमचे आबासाहेब एवढ्या भरवशानं परमुलकात निघून गेले आहेत. त्यांच्या माघारा त्यांच्याशी गद्दारी करून ही दौलत आपल्या जाग्यामध्ये टाकू म्हणता. असं गैर काही आमच्या हातून घडणं म्हणजे मेरे प्यारे दिलेर भाई, रावणाची मदत घेऊन श्रीरामानेच दशरथाविरुद्ध बगावत करणं. खानसाहेब शिवरायांसारख्या पिता दैवी कृपेमुळं लाभला असताना त्या वटवृक्षाची थंडगार सावली सोडून तुमची सोन्याची लंका आम्हाला हो काय करायची. मजकूर सांगता सांगता संभाजीराजांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यांचे आपल्या पित्यावरचे आणि स्वराज्यावरचे प्रेम पाहून कवी कलशही सद्गदित झाले. इतक्यात काहीसे मनात येऊन युवराजांची पावले तिथंच रेंगाळली. अखबार थैली बांधणाऱ्या कवी कलशांना ते म्हणाले, थांबा, आम्हाला वाटते या पत्राला एक ताजा कलम जोडून द्यावा. जसा हुकूम. दोघेही पुन्हा खाली बसले. युवराजांनी मजकूर सांगितला, दिलेरजी, तुम्हाला आणि तुमच्या पादशाला खरेच आमचा पराक्रम इतका आवडत असेल तर आपण दोघेही एक होऊया. दुसरा एखादा मुलूक जिंकून पादशांना पेश करूया. युवराज कलशांना पुढे बोलले, हा ताजा कलम जोडण्यामागे आमचा एक हेतू आहे. दिलेर खानाने पुढे केलेला हात पूर्णतः झिडकारण्यामध्ये हासील नाही. एखादा धागा राहू द्यावा. पण राजन, असंगाशी संग हवाच कशाला? कवी कलश उद्विग्न सुरात विचारू लागले. शंभूराजांची चर्या काळवंटून गेल्यासारखी दिसली. ते हसण्याचा आव आणत आणि एक दीर्घ सुस्कारा सोडत बोलले, कविराज, मनुष्यांच्या आयुष्यात वेळा काही सांगून येत नाहीत. भाग 2. राजवाड्याच्या आगाशीमध्ये येसूबाई अंमळ उभ्या होत्या. त्यांची नजर दूर संगमेश्वराच्या बाजूला लागलेली. तिथल्या दाट वृक्षराजीतून घोड्यांचे एक पथक दुडक्या चालीने धावत येताना दिसले. येसूबाईंनी बारीक डोळे केले. टाचा उचलवून त्या अश्वपथकाकडे रोखून पाहिले. समोरच्या घोड्यावर हातामध्ये फरफरटा भगवा झेंडा घेऊन एक स्वार बसला होता. अचानक थोरल्या महाराजांची येसूबाईंना आठवण झाली आणि त्यांची मनकळी खुलली. सुमारे 2.25 वर्षानंतर शिवाजीराजे पन्हाळगडावर परतले होते. 4च दिवसांमागे त्यांच्या आगमनाचे वृत्त युवराज आणि युवराज्ञींच्या कानावर आले होते. तेव्हापासून पन्हाळ्यावरून कधी बुलावा येतोय याकडे दोघांचेही कान लागले होते. शृंगारपुराला पन्हाळगडावरून आलेल्या पथकाची लगेचच चाहूल लागली.
कवी कलश आपल्या वाड्यातून तातडीने सदरेकडे आले. शिवरायांची वार्ता जाणून घेण्यासाठी अवघे चराचर जणू उत्सुक झाले होते. सदरेवर सरदार विश्वनाथ, कवी कलश, राणूबाई, अक्कासाहेब आणि युवराजांची इतर जीवाभावाची माणसे येऊन दाखल झाली होती. प्रकृती नाजूक असतानाही तातडीने जामानिमा करत वृद्ध पिलाजी शिर्के सुद्धा गडबडीने सदरेकडे आले होते. बैठकीमध्ये एक औत्सुक्याचे वातावरण पसरले होते. त्यातच शंभूराजे सदरेवर दाखल झाले तसे सर्वांनी झटाझट मुजरे केले. पाठोपाठ येसूबाई समोरच्या मंचकावर येऊन प्रसन्न चित्ताने बसल्या. महत्वाच्या कलित्यांचे वाचन कवी कलशांचे करायचे. हा जणू सदरेवरचा प्रघातच होता. त्यांच्याकडे बोट दाखवत संभाजीराजे उत्सुकतेने बोलले, कविराज, चला वाचा. प्रिय शंभू, कर्नाटकाची मोहीम फत्ते झाल्यावर रोज आम्ही किती वेगाने दौड मारत होतो, असंच वाऱ्याच्या सुसाट वेगानं यावं आणि तुम्हास मिठी घेऊन कडकडून भेटावं, या एकाच कल्पनेनं आमचं मन किती अधीर बनलं होतं. पण कवी कलश दचकून जागीच थांबले. त्यांनी आवंडा गिळला. पण हा नकारात्मक शब्द कविराजांचा स्वतःचाच असावा अशी ऐकणाऱ्यांनी आपल्या मनाची समजूत करून घेतली. पण पण आपले कविराजांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी विलक्षण गतीने आपल्या भुवया ताणल्या. घाबरून मान वर केली. त्यांच्या चेहऱ्यावरच्या वक्र रेषा अमंगल दिसल्या. तितक्यात युवराजांचाच धीर गंभीर आवाज सदरेवर घुमला, कलश, जे असेल ते वाचून दाखवा. कसे बसे स्वतःला सावरत कविराज धीम्या गतीने पत्रातला एक एक मजकूर वाचू लागले. पण आपले एक एक भले पराक्रम आमच्या कानी आले आणि आमचे कर्ण धन्य पावले. युवराज, आता आपण चांगले 21-22चे जवा मर्द झाला आहात. आपण काही नेणते मूल नव्हेत. मात्र तुम्हास वाढत्या वयामध्येही काही पाचपोच न उरावा याचंच आम्हाला सखेद आश्चर्य वाटतं. आमच्या माघारी आपण करबुडाव्या प्रजेला अभय देता काय? जेव्हा तेव्हा आमच्या कारभाऱ्यांचा पाण उतारा करता काय? आमचे अष्टप्रधान म्हणजे कोण वाटले तुम्हाला? गेली 25-30 वर्षे आमच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी अहोरात्र कष्ट वेचणारे ते आमच्या जीवाचे जिवलग आहेत. त्यांच्या वयाचं, अनुभवांचं, सेवेचं भान न ठेवता आपण त्यांच्या सदोदित उपमर्द केलात. नव्हे त्यांना छळलत. आमच्या भेटीसाठी आपण खूपच उत्सुक असल्याचे कळते. मात्र आता यापुढे आम्हास आपले तोंड दाखवायची तोशिष घेऊ नये. जाणीचे लेखनालंकार. भीतीने, दुःखाने आणि आश्चर्याने कवी कलश अवाक झाले. त्यांच्या हातातील ते पत्र तसेच थरथरत राहिले. सदरेवर हजर असलेल्या शंभूराजांच्या आप्तजनांचे रूपांतर जणू पाषाणाच्या ढिगाऱ्यामध्ये झाले. कविराजांनी शंभूराजांच्या डोळ्याकडे दुःख मिश्रित दृष्टिक्षेप टाकला. जणू दुःखाच्या उद्वेगाच्या कढाईमध्ये ते जागच्या जागी जळून जात होते. तरी शंभूराजांनी पत्र पुढे वाचण्याचा कविराजांना इशारा केला. त्याबरोबर थांबा, असा करारी शब्द येसूबाईंच्या मुखातून बाहेर पडला. भरल्या सदरेवर चार चौघींसारखे रडून आपले दुःख व्यक्त करण्याची त्यांची इच्छा नव्हती. परंतु त्यांचे डोळे आपोआप पाणावले होते. येसूबाई बोलल्या, बस बस कविराज, आता आमच्याच्यानेच पुढचा एकही शब्द ऐकवत नाही. कविराज थांबलेलेच बरे, राणूबाई बोलल्या. का ऐकत नाही? हे शब्द आपल्या शिवप्रभूंचेच आहेत. कविराज, थांबू नका. कारण अर्धवट मजकूर ऐकून काही मंडळी निम्म्यातून उठून गेली तर उद्या यापेक्षा अधिक अफवांचे बुडबुडे उठतील. त्याऐवजी जे असेल ते त्यांच्या कानावर पडलेलं बरं. कवी कलश पुढचा मजकूर वाचू लागले. आम्ही बसवलेली कारभाराची घडी विस्कटण्यापेक्षा आमच्या अष्टप्रधानांना आणि दरकदारांना उठसूट अपमानित करून स्वराज्य
कारणांचा नाश न करावा. अद्यापही आपल्या हृदयात चुकून माकून काही विवेकबुद्धी शिल्लक असेल तर आपण आमचा सल्ला ऐकावा. आमच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडे मोहरा न वळवता आपण आपल्या पावली सज्जनगडावर निघून जावे. तिथे श्री रामदास स्वामींच्या संगतीमध्ये राहावे. थोडे सदाचाराचे आणि सद्वर्तनाचे घडे गिरवावेत. वखत निघून जाण्याआधी शहाणे व्हावे. स्वामींचा प्रसाद पावून निरंतर सुखी व्हावे. त्या खलित्याच्या वाचनानंतर सारी सदर सर्द झाली होती. न सांगता एक एक आप्त मित्रजण त्या बैठकीतून हळूच बाहेर पडले. पिलाजी शिर्केही अत्यंत दुःखी मनाने तेथून निघून गेले. युवराज्ञींची मुद्रा तर पाहवत नव्हती. त्यांना कापरे भरल्यासारखे झाले होते. युवराज एखाद्या पाषाण मूर्तीसारखे तिथेच बसून होते. बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. एक खोल उसासा टाकत शंभूराजे वैफल्याने म्हणाले, "पहा, तो दिलेर खान आमचा गणिम असूनही किती शहाणपणाचे धडे आम्हाला शिकवतो. मिथ्या माया नाती गोती सारं काही झूट आहे. बऱ्याचदा शत्रूच्या मुखातही ओव्या संचारतात. हेच खरं. राजन, कृपा करा, आपण धीर सोडू नका." कविराज कळवळ्याने बोलले. याच एका गोष्टीशिवाय अलीकडे आम्ही करतो आहोत तरी काय? सुस्कारा टाकत शंभूराजे बोलले. 2.25 वर्षाच्या आबासाहेबांच्या जालिम दुराव्यानंतर त्यांच्या भेटीची आम्ही किती औत्सुक्यानं वाट पाहत होतो. कर्नाटकाकडे जाण्यापूर्वी आबासाहेबांनी आम्हाला वचन दिलं होतं. माघारा आल्यावर आमच्या ज्या काही तक्रारी आणि सरकारकुनांचे जे आरोप असतील त्याबद्दल आमचे आबासाहेब आमच्याशी सखोल चर्चा करतील. पण युवराज, हो, पण आता ना भेट, ना साधी दृष्ट भेट, ना प्रेमाची अखबार थैली. कैफियत मांडायचीही संधी न देता आम्हाला गुन्हेगार ठरवलं गेलं. राजांनी आमच्या समाचारासाठी धाडून दिली ती फक्त फाटक्या चोळीचीच माळ. शीनतीर कामठ्यांनी एखाद्या वाघाच्या बछड्याच्या अंगाची चाळण करावी आणि जखमाही बऱ्या होऊ नयेत, त्या जडत पोडत तशाच राहाव्यात, तसे शंभूराजे बैचैन झाले होते. त्यांनी खाना घेतला नाही. दुपार ढळली. सावल्या लांबल्या. थोड्याशा उशिराने युवराजांनी घाबरतच थाळा घेऊन जवळ आल्या. तेव्हा युवराजांनी तो लागलाच दूर फेकून दिला. युवराज बिछायतीवर तळमळत पडले होते. परंतु बिछायतच आगीच्या ओहोळ झालेली. त्यामध्ये युवराजांचा देह भाजून निघत होता. शंभूराजे वरच्या झुंबराकडे पाहत होते. त्यांचा जीवच जणू तेथे टांगला गेला होता. ते शय्यामंचकावर आपली वज्रमूठ आपटीत होते. येशू, तसा घडणाऱ्या गोष्टींचा आम्हाला आधीच वास लागला होता की हे लबाड कारभारी आणि सरकारकून महाराजांचे कान फुंकणार. ते कसे स्वस्थ बसतील. त्यात ते अण्णाजी दत्तो प्रभुणीकर म्हणजे यांचे मोरके. आमचा द्वेष करण्यातच त्यांची निम्मी हयात गेली. आपल्या अब्रूची लष्कर वाचवण्यासाठी आणि महाराजांचं ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी नुसता कांगावा करत राहायचं हाच त्यांचा स्वभाव. ते कसं? कर्नाटकातून परतल्यावर जंजिऱ्याची मोहीम अद्याप का फत्ते झाली नाही म्हणून महाराज झडती घेतील. तेव्हा नेमक्या वेळी आमच्याबद्दल काड्या करून लक्ष दुसरीकडे वेधायचं आणि एका वेळी एका दगडात अनेक पाखरं मारून टाकायची, हाच या बुड्डाजींचा डाव. युवराज्ञी पुढे सरकल्या. ज्वराने उष्ण झालेल्या शंभूराजांच्या गौर कपाळावरून हात हलक्याने फिरवत त्या बोलल्या, "इतके भावविवश होऊन जाऊ नका. हेही दिवस जातील. स्वतःला आवरा." येशू, कसं आवरू आणि कसा सावरू ग? इकडे कारभाऱ्यांनी राड उडवली आहे. तिकडे सोयराबाई मासाहेबांनी महाराजांच्या मंचकाभोवती आमच्या विरोधात अहोरात्र द्वेषाचा धूप जाळत ठेवला आहे. साध्या मायेसाठी भुकेलेल्या शिवबाच्या पुत्राच्या नशिबी वडिलांची छायाही नाही. आज रायगडही
दुर्जनगड झाला आहे. येशू, आज आम्ही कोणाचे राहिलेलो नाही. आमचं कोणी उरलं नाही. विरोधकांच्या कारवाया काही थांबत नव्हत्या. रायगड आणि पन्हाळगडाभोवती गिरट्या घालणारे शंभूराजांचे खासगी जासूदही नवी बातमीपत्रे आणतच होते. त्यानुसार अष्टप्रधानांच्या महालात आणि शिवाजी राजांच्या दरबारामध्ये काही वेगळीच राजकारणे घडत होती. हिंदवी स्वराज्याची 2 शकले करावीत, रायगडासह 12 मावळाचा कारभार धाकट्या युवराजांच्या म्हणजेच राजाराम बाळांच्या हाती द्यावा आणि बिनभरवशाचे दूर जिंजीकडचे राज्य संभाजीराजांच्या हाती द्यावे, अशी काही मंडळींची कारस्थाने चालली होती. खुद्द शिवाजीराजांच्या डोक्यातही असाच विचार घोळत असल्याचे विरोधक पैजा लावून खाजगीत बोलत होते. शृंगारपुराचा विजनवास सोसवत नव्हता, संपतही नव्हता. त्यातच जखमेवर मीठ सोडायचे म्हणून की काय दिलेर खानाकडून आणखीन एक तवारीख येऊन पोहोचली. बदनसीब शहजादे शंभूराजे, आपल्या राजकारभाऱ्यांनी तुमचा दिल इतका खुश केल्यावर अजून कोणत्या फैसल्याचा इंतजार करता आहात? तिकडे दूर दरास जिंजीस जाण्याऐवजी भीमेकाठचा शहाची छावणी तशी जवळच नव्हे का? दिलामध्ये कोणतीही अंदेशा न ठेवता आमच्याकडे या. इस्तिकबाल के लिए हमारे शामियाने के दरवाजे कब से बेकरार है. दिलेर खानाच्या या ताज्या पत्राने शंभूराजे सावध झाले. देव्हाऱ्यातले देव थडगी होऊन बसले होते आणि दूर मशिदीवरचा चांद तारा त्यांच्या सैरभैर मनाला दुखावू लागला होता. दोस्तीचा हात पुढे करणारा दिलेर खानही कोणी साधासुधा इसम नव्हता. उंच ताडामाळासारखा दिप्पाळ देहाचा दिलेर खान म्हणजे एक कडवा रोहिला. गंगा यमुनीचे पाणी पिऊन औरंगजेबाच्या दरबारात ताठ मानेनं उभं राहणारा तो योद्धा होता. वेळ प्रसंगी ज्याने खुद्द औरंगजेबाच्या शहजाद्याला अंगावर घेतले होते. तो जितका शौर्यवान तितकाच धर्मनिष्ठ, जितका कर्तृत्ववान तितकाच क्रूर आणि कठोर अशा शिपाई गडी होता. आपल्या हातून अंमलगिरांची अलौकिक अशी सेवाचाकरी घडावी की ज्याने औरंगजेब साहेबांचे होश उडावेत. एका दिवसात आपण शाही दरबारामध्ये सर्वोच्च मोहरे ठरवून खुद्द बादशाने आपल्या पगडीमध्ये मानाचा शिरपेच लावावा या आकांक्षेने तो अहोरात्र तळमळत होता. आता काबूल कंदाहार पासून ते बंगालपर्यंत उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाला आव्हान देणारा कोणीही माईचा लाल उरला नव्हता. मात्र एक शिवाजी संपला की आपण पृथ्वी जिंकली असेच आलमगीर खाजगीत बोलून दाखवतो. बादशहाची अशी नाजूक मनोअवस्था झाली असताना जर आपण संभाजी नावाचा शिवाजीच्या कलेजाचा तुकडा छाटून नेऊन आलमगीरांच्या पायावर पेश केला तर कोण बहार येईल? या एकाच विचाराने दिलेर खान गेली 2 वर्ष गड टाकून तडमडत बसला होता. तो आपल्या गुप्त जासूदांमार्फत रायगडावर शंभूराजांच्या प्रत्यही होणाऱ्या अपमानाची, अवहेलनांची बारीक सारीक माहिती घेत होता. शंभूराजांनी मुत्सद्देगिरीचे नवे नवे फासे टाकायला सुरुवात केली. त्यांनी ज्योत्याजी केसरकरांना गुप्तपणे दिलेर खानाच्या मुलखामध्ये पाठवून दिले. परिस्थितीचा अंदाज घ्यायला सांगितला. ही बाब जेव्हा येसूबाईंच्या ध्यानात आली तेव्हा त्या कमालीच्या धास्तावल्या. एके सकाळी शंभूराजांनी आपली दीर्घपूजा आटोपली. उघड्या अंगाने आणि पवित्र मनाने ते देव्हाऱ्यातून उठले तेव्हा ती अचूक वेळ साधून येसूबाई पुढे आल्या. अत्यंत नम्र होऊन युवराजांपुढे हात जोडत त्या आर्जवी सुरात बोलल्या, युवराज, इतकी ही तामसी वृत्ती चांगली नाही. संयम पाळा, संघर्ष टाळा. आपल्या पायांजवळ बसलेल्या युवराज्ञींची पर्वा न करता शंभूराज बोलले, युवराज्ञी, तुम्ही काहीही माना, हा संभाजीच आता तुमच्या स्वराज्याला नकोसा झाला आहे. म्हणून काय, त्या दगाबाज दलेर खानाच्या ओट्यात आपण आपली मुंडी ठेवायला निघालात? येसूबाईंच्या डोळ्यात
त्वेषाच्या ठिणग्या नाचू लागल्या. त्यांनी कुरकावल्या सुरात विचारले, तुम्हाला ठाऊक आहे कोण आहे हा दिलेर खान? पुरंदरच्या वेढ्यात आपल्या वीर मुरारबाजींची मुंडी छाटणारा तोच हा चांडाळ. युवराज, धीर धरा, विचार करा. तर मग आम्ही इथं थांबून करावं तरी काय? या राज्याचे युवराज असूनही मोहिमेवर जायचं नाही. आमच्या हक्काच्या राजप्रसादात राहायचं नाही. साधे 1000-2000चे नव्याने घोडदळही उभं करायचं नाही. रयतेची एखादी क्षुल्लक फिर्यादही ऐकायची आम्हाला मुभा नाही. तर मग काय फक्त सज्जनगडावर जाऊन आम्ही टाळ कुटत आयुष्य घालवायचं? युवराजांनी विचारले. युवराज, खरंच आमचं ऐका. सज्जनगड ही तुर्तास इष्टपत्तीच माना. तिथल्या मंगल सात्विक वातावरणानं निदान मनातली किलमिश दूर होतील. आजच्या अंधाऱ्या धुक्यातून वाटही गवसेल. येशूबाईंचा कातर आवाज घुमला. शंभूराजांचे स्वप्नाळू डोळे कसल्याशा विचाराने चमकले, पण लगेचच चर्येवर दुःखाची छाया पसरली. ते हळहळल्यासारखे बोलले, येशू, आजकाल आम्हाला उगाचच धास्ती वाटते. पुढच्या महिन्यात आपल्या इवल्याशा बाळराजाला घेऊन आपण दोघे आबासाहेबांच्या भेटीसाठी जाणार होतो. वंशाचा दिवा त्यांच्या पायावर घालणार होतो. पण त्याऐवजी त्या आधीच आम्हाला साखळदंडाने जखडा, मुसक्या बांधून रायगडावर पेश करा, असा आबासाहेबांचा हुकूम नाही आला म्हणजे मिळवलं. किती एकतर्फी विचार करता युवराज. आपल्या बलाढ्य पित्याचं तुम्हास काहीच कसं वाटेनासं झालं आहे. जे चाललं आहे ते खूप गैर आहे. येशूबाईंनी युवराजांना सुनावले. शंभूराजे आपल्या उद्वेगाच्या आणि अवहेलनेच्या लहरी आतल्या आत जिरवत बोलले. आपल्या युवराजाची जशी निर्भत्सना करणारं पत्र आबासाहेबांनी हरकऱ्यांमार्फत कशासाठी धाडायचं? त्याऐवजी समक्ष बोलवून आमची चामडी लोळवली असती तरी त्यांचं काहीच दुःख वाटलं नसतं. येशूबाईंचे बाळंतपण महिन्यावर आले होते. त्यामुळे त्यांच्या पोटाचा आकार वाढून अंगामध्ये एक जडशीडपणा आला होता. परंतु त्याचवेळी मानहानीच्या दुःखाने पोढणारा आपला कर्तृत्ववान पती पाहून त्यांचे काळीज तीड तीड तुटत होते. त्यांच्या या महाला शेजारीच दुर्गाबाईंचा महाल होता. त्यांनी रानूबाई अक्काबाई साहेबांच्या साक्षीने आपल्या सवतीला रात्री बोलवून घेतले. तिला विश्वासात घेत त्या बोलल्या, दुर्गावती, युवराजांची मनस्थिती अजिबात चांगली नाही. आपण त्यांना खूप जपायला हवं. दुर्गाबाईंनी काही न बोलता येशूबाईंच्या हातामध्ये हात दिला. एकदा सुप्याच्या जाधवरावांच्या वाड्यामध्ये भोजनासाठी शंभूराजांना आमंत्रित केले होते. तेव्हा खाशा मंडळींना पाने वाढण्यासाठी जाधवरावांची गोंडस कन्या दुर्गा पुढे आली होती. तिची स्त्रीसुलभ आदब, मोहक चालणे, मंजूळ बोलणे याची पहिल्याच दृष्टिक्षेपात शंभूराजांवर छाप पडली होती. दुर्गा येशूबाईंसारखी उंच आणि केतकीच्या वाणाची नव्हती. उलट ती तशी बऱ्यापैकी ठेंगणी, थोडीशी जाड पण मोहक बांध्याची आणि गोबऱ्या गालांची पोर होती. येशूबाईंसारखे तिचे टपोरे हरणाक्षी नेत्र नव्हते, मात्र तिच्या गुंजेसारख्या दिसणाऱ्या बारीक डोळ्यात एखाद्याला सहज बांधून टाकायची अजब जादूगिरी होती. दुर्गेशी एक दोनदा डोळाभेट झाली आणि शंभूराजांच्या सुपे आणि बारामती भागातल्या भेटी वाढल्या. शिकारीच्या निमित्ताने करहा नदीच्या काठ धरून ते नेमके दुपारी सुप्याच्या जाधवरावांच्या वाड्यापर्यंत पोचायचे. थोड्याच दिवसात शंभूराजांच्या ह्या छुप्या सफरींचा येशूबाईंना वास लागला अन मग त्यांनीच स्वतःहून आपल्या प्याऱ्या पतिराजांसाठी दुर्गाबाईंना सरळ मागणी घातली. विवाहानंतर जेव्हा दुर्गा येशूबाईंना एका निवांत दुपारी देवघरात भेटली, तेव्हा तिचे नाजूक हात आपल्या हाती धरत येशूबाई बोलल्या,
एक लक्षात ठेवा, तुला ह्या राजवाड्यात उगाच आणलं नाही. शंभूराजांसारखा एक जडता दगदगता निखारा माझ्या एकटीच्या पदराला पेलवणार नाही. म्हणूनच तुला आपल्या थोरल्या हक्कांच्या मदतीसाठी बोलावलं आहे मी. येशूबाईचा स्वभाव तसा बऱ्यापैकी बडबडा, मात्र दुर्गाबाई अबोल आणि शांत वृत्तीच्या. आताही त्यांना आपल्या जवळ बोलवत येशूबाई बोलल्या, दुर्गा, आत्ता या पुढचा काळ तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण आहे. अंगातल्या या जडपणामुळं पोटातल्या 8 महिन्यांच्या बाळाचं ओझं घेऊन मला युवराजांमागे धावायला जमायचं नाही. दुर्गा, घेशील राजांची काळजी? करशील त्यांना मदत? अक्कासाहेब, आम्ही का तुमच्या शब्दाबाहेर आहोत? दुर्गा बोलली. एके रात्री शंभूराजे जवळपास रात्रभर अखंड काहीतरी लिहीत बसले होते. लेखनिकाच्या किंवा कविकलशांच्या मदतीशिवाय त्यांनी हा उद्योग चालवला होता. बिछायतीवर पडलेल्या येशूबाईंचे डोळे खूप जड झाले होते, मात्र त्या अधेमध्ये जाग्या व्हायच्या आणि दचकून युवराजांकडे पाहायच्या. युवराज आपले बसक्या मेजावर अखंड लिहीतच राहिले. पहाट सरली. बाजूच्या वडपिंपळाच्या फांद्यांवर वटवाघळांचा चित्कार सुरू झाला. तेव्हा कुठे शंभूराजे उठले आणि त्यांनी मंचकावर आपला थकला देह टाकून दिला. आता मात्र येशूबाईंना पूर्ण जाग आली होती. त्या उठल्या आणि मेजाकडे पाहू लागल्या. तिथे आजूबाजूला कागदांच्या अनेक गुंडाळ्या पडलेल्या. येशूबाई हलक्याने उठल्या. त्या पुढे पाहतात तर मेजावर एक शाही अखबार थैली पडलेली. तिच्यावरती औरंगजेबाची मोहोर येशूबाईंनी तात्काळ ओळखली. नाना शंकाकुशंकांनी घेरलेल्या त्यांच्या मनात ती तवारीख वाचल्याशिवाय राहावेना. त्या मजकुरावरून त्यांना समजले की औरंगजेबाचा पुत्र शाह आलम दक्षिणेचा सुभेदार म्हणून आला आहे. संभाजी राजे मोगलांना जाऊन मिळतील तर त्यांना पूर्ण अभय दिले जाईल, अशा आशयाचा शाह आलमच्या शिक्क्याचा खलिता दिलेर खानाने शृंगारपुराला पाठवून दिला होता. शंभूराजांच्या पुढील प्रवासाची दिशा येशूबाईंच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. सकाळी उशिराच उठलेल्या शंभूराजांना त्यांच्या पायाजवळ अश्रू गाळत बसलेल्या येशूबाई आढळून आल्या. युवराजांची पावले पकडून त्या किंचाळत बोलल्या, दया करा युवराज, पण असा चुकीचा निर्णय घेऊ नका. आपल्या जाण्यानं वैऱ्यांच्या वाड्यावर विजयाचं निशाण चढेल. कारभाऱ्यांवरच्या रागापोटी शिवाजीराजांच्या स्वराज्याचा गडा नका घोटू युवराज. आपण मूर्खच ठरतो आहोत युवराजनी. तुम्हाला काय कल्पना? तिकडे पन्हाळ्यावर पक्का निर्णय झाला आहे. 12 मावळ आणि रायगडाचे राज्य राजारामांना मिळणार आणि आम्ही आपले जिंजीकडे चालू लागायचे. येशूबाईंनी आपले डोळे पदरांनी पुसले. युवराजांच्या नजरेला नजर देत त्यांनी थेट सवाल केला, गेले तर गेले राज्य, मात्र केवळ राजाचा आणि सत्तेचा लोभ युवराज आपल्यासारख्या संस्कृत पंडिताला, तलवार बहादुराला आणि कविहृदयाच्या विवेक पुरुषाला केव्हापासून पडू लागला? युवराज, अहो, एका बाजूला 14 चौघड्यांचं राज्य आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीराजांसारखा पिता. यामध्ये आपण कोणाची निवड कराल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तोच सवाल पुन्हा पुन्हा करायचा वेडेपणा करू नका. येशूराणी, तुम्हाला हेही माहीत आहे की शिवाजीराजांशिवाय, त्यांच्या स्वप्नांशिवाय हा संभाजी एक क्षणही जगू शकणार नाही. मात्र ज्या राजांच्या हृदयात आम जगासाठी रांजणभर माया आहे, त्याच हृदयात या शंभूसाठी आज दयेचा वा मायेचा साधा लवलेशही उठलेला नाही. त्याचं काय? येशूबाई मूक झाल्या. युवराजांचे अतीव दुःख पाहून त्यांच्या डोळ्यातले अश्रूही पडून गेले. त्या हलक्या आवाजात इतकेच बोलल्या, युवराज, आपल्यावरील अन्याय पाहून माझंही काळीज
पेडवटून निघते हो. मात्र उद्या आपल्या शत्रूंच्या शिबिराकडे जाण्याने मामाजी साहेबांच्या हृदयाला किती झरं पडतील याची फक्त कल्पनाच करा. त्या रात्री येशूबाईंच्या अंगामध्ये खूप ज्वर भरला होता. वैद्यराजांनी काढा दिला. युवराजांनी तो स्वतः येशूबाईंच्या ओठी लावला. मात्र त्यांच्या ज्वराचे खरे कारण युवराजांना ठाऊक होते. रुग्णाईत येशूच्या मुखावरून हळूवार हात फिरवत ते बोलले, उगाच घाबरू नका. अतिविचाराने जीवाला त्रास करून घेऊ नका. समजा उद्या आम्ही मोगलांच्या शिबिरात जाऊन पोचलो तर असं काय आभाळ कोसळणार आहे. याआधी दस्तूरखुद्द आबासाहेबांनी आमची इवली बोटं पकडून आम्हाला मोगलांचा शामियाना दाखवला नव्हता काय? चांगली 2 वेळ मुघलांची मनसबदारी केली आहे आम्ही. येशूबाई कसनुशा हसत बोलल्या. तेव्हाच आपलं जाणं हा मामाजी साहेबांचा राजकारणाचा भाग होता. पण आता तरी आम्ही किती स्वस्थ बसावं? या कारभाऱ्यांना काय वाटावं? शंभूच्या मानेला मनका नाही, पाठीला कणा नाही की उरात हिंमत नाही. येशू आम्हाला वाटते आता एकच करावे. आमच्यावरती बिलामत घालवण्यासाठी आणि बाहेर यश संपादन करून पुन्हा एकदा आबासाहेबांच्या समोर ताठ मानेनं खडं होण्यासाठी आपणही सोंगट्याचा खेळावा थोडा खेळ. शंभूराजांच्या प्रतिपादनाने येशूबाईंच्या मनातला संभ्रम काही दूर झाला नाही. तेव्हा त्यांना समजवत ते बोलले, तुर्तास हळूच गोड होऊन आपणही शत्रूंच्या गोटात घुसायचं. योग्य वेळ त्यांचं पोट फाडून बाहेर पडायचं. युवराज दिलेर खान म्हणजे साधा मासा नव्हे, तो मगरमच्छ आहे. हे बाळही साधं बाळ नव्हे, ते शिवाजींचं बाळ आहे. मोगलांचा कर्दनकाळ ठरणार आहे. युवराज आणि युवराज्ञीने ती अवघी रात्र जागून काढली. संभाजीराजांनी मोगलांच्या छावणीकडे जाऊच नये, असे येशूबाईंचे ठाम मत होते. त्यांच्या अंगामध्ये चढणारा ज्वर, त्यांची कोमेजलेली मुद्रा, त्यांचा क्षीण आवाज या साऱ्या गोष्टी शंभूराजांच्या सामर्थ्यवान पावलांना मायेच्या शृंखला बांधत होत्या. त्या तोडून बाहेर पडताना शंभूराजांच्या जीवाची घालमेल होत होती. शेवटी येशूबाईंनी अंगच्या स्त्रीत्वाची, मातृत्वाची, सखीची व सर्व ताकद पणाला लावली. शंभूराजांचा हात आपल्या काळजाजवळ नेत त्या बोलल्या, युवराज, आपल्या ह्या अडाणी सहचारिणीला एक वचन द्याल? बोला. प्रथम महाराजांच्या आज्ञेनुसार सज्जनगडावर जाल. रामदास स्वामीजींचा कृपाप्रसाद घेऊन नंतरच पुढे झेप घ्याल. हो, दिलं वचन.